तुषार आंचले वर्तमान में मुंबई में एमबीबीएस की पढ़ाई कर रहे हैं। अपने शैक्षणिक सफर के दौरान उन्होंने उपयोग की गई लगभग 200 से अधिक किताबें, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स और एनआईटी ऑफ जीई जैसी परीक्षाओं की तैयारी के लिए उपयोगी मार्गदर्शक दीनबंधु वाचनालय को दान में दी है। इस पहल के पीछे तुषार का उद्देश्य बिल्कुल स्पष्ट है। जैसे मैं पढ़कर आगे बढ़ रहा हूं, वैसे ही मेरे जैसे और भी विद्यार्थी तैयार हों और ज्ञान का लाभ उठाएं। इसी सोच से प्रेरित होकर उन्होंने यह किताबें दान करने का निर्णय लिया। इस पहल से प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे अनेक जरूरतमंद छात्रों को बहुमूल्य सहायता मिलेगी। वाचनालय में अब एक नया ज्ञान संग्रह उपलब्ध हुआ है। तुषार ने अपील की है कि भविष्य में भी ऐसे उपक्रमों के माध्यम से विद्यार्थी एक दूसरे की मदद करें और ज्ञान की इस श्रृंखला को आगे बढ़ाएं। राहायला म्हणजे देवरीचाच आहे प्रॉपर, पण मी कोचिंगसाठी अकोल्याला इथं होतो। 11वी-12वी प्लस रेग्युलर कोचिंगमध्ये मी लाईव्ह ट्युटोरियल इथं होतो। त्याच्यामध्ये मी नीटचे क्लासेस तिथूनचे केले पूर्ण, आणि जे पण काही पुस्तकं वगैरे होते सगळे, म्हणजे वर्षभर मी जेवढे PYQ, जेवढे क्वेश्चन बँक, DPP वगैरे जेवढे पण सॉल्व केलो ते सगळे जे मला कामी आले। मी आता सध्या सेकंड इयर JJचा स्टुडंट आहे, GGMC मुंबई इथं सेकंड इयर MBBS परस्युईंग। तर मला जे जे साहित्यामध्ये कामात आले ते माझ्यासारखं, म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन सगळीकडे सारखं नसतं। आता अकोला म्हणजे चांगली सिटी आहे, त्याच्यामध्ये जेवढा एज्युकेशन होता, म्हणजे जेवढा माहोल होता, ते सगळं एन्व्हायरमेंट सगळीकडे भेटत नाही। आता जसं आपलं आहे देवरी आहे, ग्रामीण एरियामध्ये येतो, इकडे म्हणजे पोरं टॅलेंटेड आहेत, पण त्यांना कसा एक्सपोजर नाही मिळत, त्यांना राईट गायडन्स नाही मिळत, प्रॉपर मटेरियल नाही मिळत। तर अशा पोरं जे करू शकतात त्यांसाठी जे मीना जे वापरलेले होते, जे माझ्या जर्नीमध्ये कामात आले, तसे ते जे सगळे पुस्तकं आहेत, जसे बायोलॉजी, NCERT सगळे, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री 3 वर्ष असतात नीटसाठी, आणि JEE पण काही पुस्तकं आहेत, ते सगळे आज मी ह्या ग्रामीण लायब्ररीमध्ये जवळपासमध्ये 200 आहेत, 200 जवळपासमध्ये सगळे DPP, क्वेश्चन बँक सगळे। दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी हे इथं लायब्ररी आहे, इथं जे पोरं वाचतात त्यांच्या होपफुली ते कामात येणार ही आशा करतो। आणि काही नाही जास्त, पण 1-2 जरी निघले माझ्यासारखे पोरं तर ते खूप आभार होणार आणि देशाला सर्व्हिस करणार।